चांगला उपक्रम, वेगळा उपक्रम आज अहिल्यानगर महानगरपालिकेचे महापौर धनंजय भाई जाधव यांच्या पुढाकारातून त्यांनी सुरुवात केली। पालकमंत्री साहेबांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा देखील संपन्न झाला। आपण पाहतो की कुठेतरी ही ग्रीन सिटी होतं, जे शहर वाढत चाललेलं आहे आणि वाढत्या शहरामध्ये मोठे काँक्रीटचे रस्ते असतील, मोठ्या गगनाला भिडणाऱ्या इमारती असतील किंवा वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता हा उपक्रम अत्यंत विकासाच्या बरोबरीने अत्यंत गरजेचा उपक्रम होता। त्याच्यामध्ये आज कुठेतरी उपमहापौर साहेबांनी पुढाकार घेऊन एक चांगली संकल्पना, जवळपास 1 लाखाचा झाडाचा संकल्प त्यांनी केला। त्यामुळे ह्या उपक्रमामध्ये हा संकल्प जरी त्यांनी केला असला तरी नागरिकांचा लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे। प्रत्येक महानगरपालिकेचा जो नगरसेवक असेल त्यांनी आपापल्या परिसरामध्ये कुठेतरी ह्या बाबतीमधला पुढाकार घेणं गरजेचं आहे। झाडं लावत असताना की खाली कुठं काही नाहीये आणि वर देखील कुठेही MSCBच्या वायर्स किंवा कुठल्याही इतर केबल्स नाही आहेत, याची दक्षता घेऊन हे सर्व झाडं लावण्याचं नियोजन इथून पुढच्या काळामध्ये केलं जाणार आहे, जेणेकरून आपल्या शहरात जसं पाहायला गेलं तर भारतामध्ये एक चांगल्या हवेचा दर्जा याचा एक वेगळा सर्वे देखील झालेला होता नोव्हेंबर महिन्यामध्ये, आणि तो दर्जा देखील आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळाला। तर तशा पद्धतीने उद्याच्या काळामध्ये वाढती लोकसंख्या लक्षात घेता हे संपूर्ण उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत। त्यामुळं महापौर साहेबांचं मनापासून मी अभिनंदन व्यक्त करतो। 1 मेच्या निमित्तानं तो त्यांनी कार्यक्रम आयोजित केला। 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन, महाराष्ट्राचा एक अभिमान म्हणून हा दिवस साजरा केला जातो। त्यामुळं त्या निमित्तानं त्यांच्या उपक्रमामध्ये मला खात्री आणि विश्वास आहे की अहिल्यानगरवासीय, सर्वसामान्य नागरिक असतील, विविध सामाजिक संघटना असतील किंवा नगरसेवक असतील, विविध राजकीय सर्व पक्ष लोक याच्यामध्ये पुढाकार घेतील। की 1 वर्षामध्ये आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये 1 लाख झाडं लावण्याचा आम्ही संकल्प केला आहे। यामध्ये अहिल्यानगर महानगरपालिका, श्री साई द्वारका सेवा ट्रस्ट व समाजातील विविध संस्था संघटना या लोकांना आम्ही एकत्र घेऊन, NGOज असतील, ह्यांना एकत्र घेऊन ही मोहीम आम्ही पुढे चालवत आहोत। खरं म्हणजे आज मोहिमेची फक्त सुरुवात आहे। आपण पाहतो ग्लोबल वॉर्मिंगमुळे सगळीकडे तापमानात खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे आणि त्याला एकमेव पर्याय असा आहे की वृक्षांची संख्या वाढवणं। त्याच्यामुळं नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहीम ही निश्चितच आम्ही सक्सेस करून दाखवणार आहे। हे कुणी एकट्याचं काम नसून हे अहिल्यानगर शहरातील प्रत्येक व्यक्तींनी यामध्ये सहभागी व्हावं असं मी या निमित्तानं आवाहन करतो। आपण जर पाहिलं तर कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 2047 पर्यंत राज्यामध्ये 300 कोटीची झाडं लावण्याचा त्यांनी संकल्प केला आहे आणि हरित आयोग म्हणून स्थापन करण्याचं देखील त्यांनी काल वक्तव्य केलेलं आहे। त्या अनुषंगानं आज आपण जर पाहिलं तर पालकमंत्री विखे पाटील साहेब असतील, हे कायमच त्यांच्या कामाच्या ह्याच्यामुळं ते ओळखले जातात, कारण ते ज्या पण खात्याचे मंत्री असतात किंवा ज्या पद्धतीने ते काम करतात त्यांना पद्धतशीरपणा सगळा लागत असतो आणि त्यांच्या सूचनेनुसारच एक चांगल्या पद्धतीनं नगर शहर लवकरात लवकर एक जगाच्या नव्हे तर म्हणजे भारताच्या नव्हे तर जगाच्या नकाशावर एक ग्रीन सिटी म्हणून कसं आपलं अहिल्यानगर शहर ओळखले जाईल यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करत आहोत। कारण आपण पाहिलं तर सध्या जर आपण गुगलवर टाकलं ग्रीन सिटी तर लगेच गुजरातमधील गांधीनगर आपल्याला दिसत असतं, तर आपलं अहिल्यानगर त्या ठिकाणी आता नाव बदललेलं आहे। त्याच्यामुळं शहराची ओळखही बदलली पाहिजे, हाच आमचा या ठिकाणी संकल्प आहे आणि मी सगळ्या नागरिकांना विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी व्हावं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।